हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आहे तुम्ही सगळे मजेत असाल. मी पण मस्त मजेत आहे आणि मी आता तयार आहे माझ्या आसनावरती बसण्यासाठी. सॉरी, ॲक्च्युली मला हसायला येतं. माझ्या घरातले सगळी कामं वगैरे उरकली ना की त्यानंतर ना मी माझं सामान घेते, खायचं प्यायचं सगळं, आणि त्यानंतर इथं सोफ्यावरती येऊन बसते. ही आहे मी, हा आहे माझं सोफा आणि इथं होतं माझं खाद्य. आणि मग इथं अर्धा एक तास घालवते मी असं टाईमपास करत. आणि त्यानंतर मग मी माझे राहिलेली कामं म्हणजे मशीन वगैरे झाल्यानंतर कपडे वगैरे वाळत घालायचे असतात तर तेच इथे मी घालते. आणि त्यानंतर ना माझं गॅलरीत झाडं वगैरे आहेत त्यांना पाणी देणं वगैरे हे सगळे कामं उरतात माझे मागे, तर तीच करते. त्याआधी बघा गॅलरी थोडीशी चेंजेस असेल तुम्हाला, तर मी थोडंसं सेटलमेंट ह्याची चेंज केली. मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेलच. सो आत्ता मी इथे ना झाडांना पाणी देत होते आणि हे शॉट इतके छान आलेत ना, म्हणजे मी एकदम रँडमली शूट केले आणि मी थोडंसं एडिटिंगमध्ये फक्त फ्लिप केलेत, थोडेसे क्लिपाचे कट करून. आणि किती छान वाटते ना, एकदम असं ग्रीनरी असं कुठेतरी बाहेर आल्यासारखे वाटते. पण ॲक्च्युली माझ्या गॅलरीमध्येच आहे. जरा माझे सबस्क्रायबर्स वगैरे वाढू द्या, जरा मी थोडी फेमस होऊ द्यात, मग मी तुम्हाला पूर्ण होम टूर देणार आहे. माझी खूप इच्छा होम टूर द्यायची, पण जरा असे आपले होत आले तर 1000 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर मी बरेचसे छान व्हिडिओज घेऊन येईल तुमच्यासाठी. सो आत्ता ज्या दिवशी मी हा व्लॉग शूट करते त्या दिवशी माझे 891 झालेले आहेत सबस्क्रायबर्स. पाहूयात आता पुढे काय होतंय. माग बघा, आता हे कपडे आहेत ते कपडे घडी घालून घ्यायचेत. कपडे घडी घालून कपडे ठेवायचे. त्यानंतर दुपारची जेवणाची भांडी आहेत, आता भांडी पडली तर ती पण घासायच्यात आणि त्यानंतर मग झोपायचंय. तर आता इथे बघा मी इथे कपडे घडी घालून घेते. आणि तुम्ही म्हणताल की तेवढे सगळे कपडे कोणाचे, तुम्ही तर 2च माणसं राहतात. तर ॲक्च्युली ना पावसामुळे कपडे वाळत नाही, त्याच्यामुळे जशी वाळतील तशी काढावी लागतात. तर ही अशी सगळी कपडे होती. त्याच्यानंतर इथं भांडी घासून घेतली. आता भांडी तुम्ही म्हणताल की इतकीशीच कशी काय, दुपारची जेवणाची आहेत की काय आहे ती. तर ना मी नाश्ता जो आहे ना तो सकाळी जी ह्यांना नाश्त्याला बनवला तरी माझ नाश्ता करत नाही मी. ॲक्च्युली तेच दुपारी जेवणामध्ये म्हणजे 12-12:30 दरम्यान मी खाऊन घेते. म्हणजे मग काय होतं, माझं डबलचं जेवण एकटीसाठी स्वयंपाक करायचं किती कंटाळा येतो हे तुम्ही समजू शकता. तर माझं तसंच होतं. मग मी एकटीसाठी परत सेपरेट काहीतरी बनवण्यापेक्षा ना सकाळचा ब्रेकफास्ट स्किप करते आणि मग 12 वाजता ब्रंच करून घेते. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही एकत्र 12-12:30 दरम्यान. मग त्याच्यावरतीच मी असते दिवसभर. सो इथे भांडी वगैरे सगळी झाली माझी घासून. घरातली कामं तर उरकलीत. चला आता जरा काही ना फेवरेट लोकांचे ब्लॉग्स बघूयात. आजकाल ना मी यूट्यूबला डेली ब्लॉग्स खूप पाहते आणि अशा लोकांचे पाहते जे घरगुती का म्हणजे जसे ब्लॉग्स मी बनवते ना तसेच त्या टाईपमध्ये जे लोक ब्लॉग टाकत असतील ना तर मी त्यांचे ब्लॉग जास्त बघते. मग त्यामुळे काय होतं ना, मला पण बरीचशी आयडिया येते आणि थोडं मोटिवेशन पण मिळतं. पहिलं मला असं वाटायचं का तेच घरचं काम काय दाखवणार किंवा काय. पण आता मला कळायला लागलं की बरेचसे लोक असे व्हिडिओज पण पाहत आहेत, कारण मी जेव्हा बघायला लागले असे यूट्यूबर्सचे व्हिडिओ, सो मला कळायला लागले की हा पाहतात लोक असे व्हिडिओज, त्यामुळे मग मोटिवेशन मिळालं. सो मी अजून पाहते जेणेकरून मग मी हे ब्लॉग्स करणं बंद करू नये. सो आता काम उरकलंय, चला ब्लॉग्स पाहूयात. सो आत्ता जी टीव्हीमध्ये मी दाखवली ना ती एक यूट्यूबर आहे, ती पण घरगुती ब्लॉग्स बनवते. तर मला तिचे ब्लॉग्स बघून बरंचसं मोटिवेशन मिळतं. त्यामुळे मग अशा लोकांचे ब्लॉग्स म्हणजे अशा चांगल्या यूट्यूबरचे ब्लॉग्स मी पाहत असते जेणेकरून मला मोटिवेशन मिळावं. चला तुम्हाला मी थोड्या वेळाने किंवा म्हणजे तुम्हाला तर मी लगेच भेटेल, पण मी थोडं आता ब्लॉग्स पाहते नंतर मग शूट करते. काय करायचं बघूयात पुढे. मी ब्लॉग कंटिन्यू करा हा प्लीज. ब्लॉग कुठेही स्किप करू नका. थँक्यू. हाय फ्रेंड्स, मी थोडी चंपू दिसत असं मी गाढ झोपले होते. अक्षरशः मला उठ वाटत नव्हतं एवढं. मागे मला 7 वाजता सगळं आवरून वगैरे झालंय. पालकची भाजी निवडायची आहे मला, म्हणून बसली मी. आणि 6 वाजता माझं दुसरं एक अकाउंट आहे रिव्ह्यू वर्ल्ड म्हणून, त्याच्यामध्ये मी एक शॉर्ट टाकलाय, खाली लिंक देते, त्याच्यामध्ये नक्की जाऊन पहा. कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. आणि आता मी पालकची भाजी निवडून घेते कारण की आज मला बनवायचं आहे पालकचे पराठे. सो भाजी निवडून घेऊया. तो इथे मी गॅलरीमध्ये पालकची भाजी निवडायला बसले होते. मी संध्याकाळच्या गॅलरीत बसते. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते का माहिती आहे, कारण की इथून व्ह्यू बघा. आता मी शेजारी ना दुसरी एक क्लिप लावलीच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा समोर किती छान दिसते. म्हणजे मी इथं बसली आहे आणि इथं समोर बघा माझ्या समोरचा व्ह्यू असणार आहे हा, तर मला किती छान वाटत असेल. बरं आता मी उकळत्या पाण्यामध्ये भाजी शिजवून घेतली होती, कारण की पहिली भाजी शिजवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग त्याचं वाटण काढायचं. आणि वाटण काढताना त्याच वाटणामध्ये मिरची, लसूण आणि जिरं पण टाकायचं. चव छान लागते. आणि सेपरेट वाटण काढण्यापेक्षा पालकाच्या भाजी वाटतानाच हे सगळं वाटण त्याच्यामध्ये करून घ्यायचं. तर आता मी ते वाटण काढून घेतले. आता मी ह्याचं पीठ मळून घेते. त्यासाठी मी आता इथं गव्हाचं पीठ घेणार आहे. गव्हाच्या पिठामध्ये मी हे सगळं पालकाची भाजी मस्त सगळं एकजीव करून घेते पीठ, जसं आपण हे करतो तसं. आणि तुम्ही म्हणताल की नाही इथे इतक्या स्पीडमध्ये तू कसं काय करतेस वगैरे, म्हणजे जे नवीन लोक असतील ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी स्पेशली सांगते की एक ऑप्शन असतो इनशॉर्टला एडिट करतानाच, म्हणजे सगळ्याच ॲपमध्ये फास्ट करायचं हे सगळं. तर त्याच्यामुळे मी ते फास्ट करते जेणेकरून तुम्ही बोर होणार नाही बघताना की हळूहळू चालेल. त्याच्यामुळे मी फास्ट करत असते सगळं. ते करताना माझं स्पीड नॉर्मली जशी सगळ्यांची असते, परंतु फक्त
एडिटिंगमध्ये हे सगळं एक आपल्याला ऑप्शन असतो, तर मग तेवढंच फास्ट केलं की थोडंसं स्पीड वाढतं आणि तुम्हीही बोर होत नाही बघता नाही आणि तुम्हाला क्विक असं सगळं बघायला मिळतं. तसं करताना तेवढाच वेळ जातो जेवढा बनवताना तुम्हाला सगळ्यांना जातो तेवढाच मलाही लागणार आहे ऑब्व्हियसली. तर आता इथे पीठ वगैरे तर मी मळून घेतच आहे, अर्ध होत आलं माझं. आणि तर पराठ्याचं पीठ लावल्यानंतर मग वरण भात पण लावायचं आहे. आणि आजचा मेन्यू वगैरे तर हाच असणार आहे, पालकचे पराठे, वरण भात हे सगळं. आणि माझ्याकडे हे सगळं असे काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ होतच असतात, कारण की मला तर आवडतंच, माझ्या हस्बंडला ह्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त आवडतं असं म्हणजे काही ना काहीतरी वेगळं खायला. रेग्युलरचं जेवण जास्त म्हणजे असं नाही का साधी भाजी भाकरी ते बोलतात की मला मग ते त्यांना नाही आवडत. मग त्याच्यामुळे ना मी काही ना काहीतरी करत असते, तो त्यांना पण थोडं बरं वाटतं. मग कामावरनं घरी येणाऱ्या माणसाला असं काहीतरी छान काहीतरी घरी खायला भेटणार हे माहीत असेल ना, तर त्यालाही असं उत्सुकता वाटते की हा बाबा, नाहीतर तेच 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 खाऊन पण माणसालाही बोर होतं. मग त्याच्यामुळे जास्त असं त्यांना वाटतं बाहेरच जावं, त्यापेक्षा मग मी घरीच आहे ना जास्तीत जास्त काही ना काहीतरी असं छान छान बनवत असते. आणि इथे पराठे बनवण्यासाठी मी ते तूप वापरलं आहे बाहेरचं, तर हेच मी तुम्हाला दाखवत होते. आता इथे बघा सांबारला मी फोडणी वगैरे देऊन झाली आहे. आमच्या घरी ना मेन्यू काही पण असू देत, वरण भात म्हणजे वरणाला मिरचीची फोडणी देणं किंवा सांबार भात बनवणं हे कंपल्शन असतं. ह्यांना खूप आवडतं सांबार किंवा मिरचीवालं फोडणीचं वरण, तर साधं वरण तर कधी नसतंच. आणि इथे बघा माझे पराठे असे किती मस्त टमटमीत फुगले आहेत आणि छान पराठे वगैरे, ह्याचं पराठे हे सगळं जेवण झालं आमचं. आणि त्यानंतर मी रात्री गॅलरी थोडीशी चालत होते आणि भारी वाटतंय ना मागे असं बॅकग्राऊंड, एकदम काहीतरी भारीच वाटतं हे. तर ना मी ह्याच्यामध्ये नक्कीच एखादा खूप छानसा ब्लॉग बनवण्याचं स्वप्न बघते की जेव्हा मी फेमस होईल तेव्हा मी असं इथे बसून माझं Q&A ब्लॉग बनवेल, काय काय ब्लॉग्स बनवत राहील. चलो आता मी झोपायला चालली आहे. सो मी हा ब्लॉग पण इथेच आता एंड करते आणि तुम्हालाही भेटते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी आत्ता ब्लॉग बनवलं परत चालू केले, तर हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी मिनी ब्लॉग्स आणि हे ब्लॉग सगळेजण प्लीज तुम्ही पाहत जा आणि मला खूप सारं प्रेम द्यात. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय, टेक केअर.